हॅलो मीनाक्षी ताई. बरं झालं सूर्यकांत ताई तुमचा फोन आला, तर मी फोन लावणारच होते तुम्हाला. झाले का ब्लाऊज माझे? नाही नाही व्हायचे आहेत, तेच कापायला पकडली होती आता. तर तुम्ही डिझाईन सांगितले होते, तर म्हटलं कशी डिझाईन काढू लक्षात नाही आहे, तर लिहून काही ठेवली नाही मी. आपल्या माताने काढा, कोणते पण डिझाईन चालेल. हो पण तीनही ब्लाऊजवर काढायची आहे का? एका ब्लाऊजला अस्तींवर काढाल. ते पिवळी साडी आहे ना, तिच्यावरच्या ब्लाऊज आहेत, तिच्यावरच्या ब्लाऊजला अस्तींवर डिझाईन काढाल. आणि जी गुलाबी साडी आहे ना, त्या साडीच्या ब्लाऊजला मागे डिझाईन काढाल. आणि पिस्ता कलर साडी आहे, तिचा ब्लाऊज कसा शिवायचा? तो सिंपल शिवा. बरं बरं, ब्लाऊज मापाचा बरोबर आहे ना व्यवस्थित? हां, काही चेंज तर नाही करायचं आहे त्याच्यामध्ये? हां, थोडा अर्धा इंच लांबा सांगितली होती पोटीला. असं का? मग जसा आहे तसा ना? हो हो, मग जसा आहे तसा. मी काय म्हणते सूर्यकांत ताई, बोला ना बोला मीनाक्षी ताई बोला. मला परवा सकाळीच जायचं आहे गावी, तर उद्या सायंकाळपर्यंत साड्या आणि ब्लाऊज मिळतील ना? हो हो, सायंकाळपर्यंत करून देते. बस आता कापतच आहे ब्लाऊज वगैरे, आता कापून टाकते आणि दोन ब्लाऊज शिवून पण टाकते. मग साडीला फाल पिको उद्या करून टाकेन आणि सायंकाळपर्यंत रेडी. येते मग मी सायंकाळी 5 वाजे येते. हो या या, 5 वाजेपर्यंत रेडी करून ठेवते. ठीक आहे मग ठेवते फोन. हो ठीक आहे ठीक आहे. बरं झाला हिचा नंबर घेऊन ठेवली होती, तर नाही तर मोठी गणानी आहे. असं शिवलं ना तसं शिवलं लावली असती. चल आता तीनही ब्लाऊज पटापट कापून घेते. हो सूर्यकांत ताई. अरे कावेरी ये नाही. हो ताई, दुकानामध्ये आली होती मी. तर आहे नाही ना दुकान सुरू. लॉक आहे बाबा त्यांच्या दुकानाला, घराला. कुठं गेले ते मंजुळा काकू वगैरे? एकही दिवशी त्यांचं दुकान बंद राहत नाही. चायपत्ती नाही आहे, तर चायपत्तीचा पुडा घ्यायसाठी आली, तर पाहते तर दुकान बंद. काही माहीत आहे का कुठं गेले? तर तुला असं काऊन वाटते कावेरी की मला माहीत असेल म्हणा? नाही म्हटलं, आता घराजवळ घर आहे की नाही. इथून तुमच्या घरून त्यांच्या घर दिसते दिसते, पण का सांगून जाते का मला कुठं जाते कुठं नाही म्हणून काकू ते? हो ते पण आहे म्हणा, कोण कोणाला सांगून तर नाही जात, पण मला माहित आहे कुठं गेल्यात. बघा मी म्हटलीच होती ना, घराजवळ घर आहे, तर माहित होते कोण कुठं जाते म्हणून, नाही का? नाही नाही कावेरी, अशी नको समजू घराजवळ घर आहे तर माहीत होते म्हणून. त्यांच्या घरच्या काही माहीत नाही होत बाबा. ते मी निरमापुडा घ्यायसाठी गेली होती, तर काकू मस्त नवीन साडी बिडी घालून होत्या समोर उभ्या. तर विचारले कुठं चालले म्हणून. तर सांगायसाठी मागे पुढे पाहत होते. मग मोठ्या मुश्किलनं सांगितला. कुठं गेले? तर काही कार्यक्रमाला गेले का? ह्या नारायण बापूजीसाठी नाही का मुलगी बघायला गेले? असा तिघीच मायले का गेले का? नाही नाही, मग मी घरी आले 5 मिनिटातच. ते दुर्गा आणि ते हिरालाल भाऊ ते आले, दोघेही जण, आणि गेले बापा. 4 व्हीलर आली होती, मग गेले 5ही जण बसून. असं त्या दुर्गा वहिनीची असेल कोणी रिश्तेदारातली मुलगी, नाही का? आता का माहीत, मी नाही विचारली जास्त. तेच तर विचारली तर सांगायला मागे पुढे पाहत होत्या, तर उठ म्हटली माहीत होईलच, उद्या नाही परवा जमेल लग्न तर, नाही का? कुठली मागतला का मागतला म्हणून माहीत होतेच मग. हो पण याच्यात असं लपवायचं काय आहे बापा? का तुम्ही जाऊन तिथं लग्न तोडणार होते का? की सांगणार होते इथं मुलगी नका देऊ का काही म्हणून? कशी बोलते कावेरी, मी कशाला तशी करेन? नाही नाही, अशी सहज बोलली. सांगत नव्हते म्हटले की नाही म्हणून. कोणाकोणाचं राहते, आधीच कशाला सांगून नंतर सांगून असं वगैरे, नाही का? कोण पाहुणे आले तर चायपत्ती घ्यायला आले तर? कोणी पाहुणे आले नाही, पण आता दुपारी वगैरे चहा बनवा लागते ना आमच्या सासूबाईसाठी. त्यांना पाहिजे 2-3 वेळा चहा. असं सासूबाई पितात, आणि तू तू नाही पित का मग बनवते तर? का ताई तुम्ही पण आता त्यांच्यासाठी बनवीन आणि मी नाही पिणार का? तर मग अशी म्हण ना, दुपारी चहा बनवा लागते तर नाही आहे चायपत्ती, अशी म्हण ना सरळ सरळ. सासूचं नाव सांगते बाबा तू तर मस्त. हो त्यांना तलब सुटते ना, 2 वाजले की चहा झाला का नाही म्हणते. नाही तर मग स्वतःच जाऊन बनवून घेते. सगळेच पितात ना दुपारी चहा. झोपून उठल्यावर चहा पाहिजे. आता मी कपडे शिवते तर मी पण दुपारी चहा पिते, नाही तर झोप लागते, आळस येते. ताई मी का म्हणते, विचारेन म्हणत होती खूप दिवसाची. ब्लाऊज वगैरे शिवायला शिकवाल का? हो ना शिकवीन ना. किती रुपये घ्याल? 5,000 रुपये घेईन. बापरे बाप, 5,000 रुपये जास्त नाही होत का ताई? नाही नाही, तशी शिकवते पण. आता 2 मुलींना शिकवली, पूर्ण ट्रेन झाल्या ना, मस्त ब्लाऊज शिवतात. असं का? मग कोणते कोणते कपडे? नुसते ब्लाऊजच? नाही, सलवार सूट, ब्लाऊज, साधा ब्लाऊज, अस्तरचा ब्लाऊज, फ्रॉक. असं का? मग कधीपासून येते कावेरी? नाही नाही ताई, अशीच विचारली, मग यायचं राहील तेव्हा सांगीन ना.
असं का? माहीत पाहिजे ना किती घेता का घेता, नाही का? पण मशीन पाहिजे आधी आपल्या घरी, म्हणजे कसं आपल्याला शिवायला बरा होते. पण तुम्ही आपल्या मशीनवर नाही बसू देणार का? आता का रात्रंदिवस आमच्याच घरी राहणार आहे का? 2 तास शिकवणार मी, मग घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करायला पाहिजे नाही का तुला? फक्त 2 तास? हो 2 तास. मग माझेही कपडे राहतात ना शिवायचे. सांगीन, मग सांगीन. ह्या पांडूच्या पप्पांनाही विचारले नाही, काही नाही. माझ्या मनात आला म्हणून विचारले. हो ठीक आहे ना. आता चहापत्ती असेल तर द्या ना उसनी, मग आणून देईन घेतल्यानंतर. हो हो आहे ना, देते देते. किती देऊ? नाश्त्याच्या चम्मचनी 2 चम्मच देऊन द्या होते. बापरे, 2 चम्मच चहापत्ती लागते? तो आपल्या घरी ताई चायपत्ती, चायपत्तीच्या पॉकेट आणतपर्यंत. आणि माहीत आहे का, चायपत्ती साखर संपली की बरोबर पाहुणे येतात, असे तर येणार नाही. हो हो बरोबर म्हणते कावेरी, तू बरोबर म्हणते. घेऊन जा बापा, 2 चम्मच घेऊन जा. हो मग घेतल्यानंतर आणून देईन ना वापस. एखाद्या कागदा बिगदातच देऊन द्या. काहून वाटीमध्ये नाही नेत का? नाही नाही कागदातच द्या. फालतू मग कोणी विचारतात का आणली बाई, का आणली बाई. सूर्यकांत ताई, कपड्याची कटिंग चालू होती का? हो कपडेच काटत होते. वा, छान साड्या दिसत आहेत, कोणाच्या आहेत तर. पाणी आणू का म्हटलं अजून? नाही नाही भाऊ, होते होते, झालं पाणी. तर मुलाचे नाव काय म्हटलं? महादेव? नाही नाही, माझं नाव नारायण आहे. माझ्या वडिलांचं नाव महादेव आहे. अरे वा, छान नाव आहे. तर नारायण बेटा, तुमचं शिक्षण वगैरे किती झालं आहे? आणि आता सध्या का करत आहे? माझा ना BA फायनल इयर झालेला आहे. याला म्हटलं मग समोर शिक म्हणून, तर शिकून काय करू म्हणाला. अशाही नोकऱ्या वगैरे लागत नाही म्हणे. असं म्हणजे BA फायनल पर्यंत शिकलेला आहे मुलगा ना. हो, त्याच्यानंतर मग शिकला नाही, कंपनीत गेला. 2 वर्ष कंपनीत होता. आता कसं एकुलता एक मुलगा, बाहेर राहणे बरोबर नाही. आणि घरी पण दुकान, किराणा दुकान आहे घरी. मग कंपनीमध्ये होते तर कशाला आले मग गावाकडे? म्हटलं ना, घरी किराणा दुकान आहे आणि शेती आहे, 6 एकर शेती आहे. नाही पण म्हणजे कंपनीत परवडत नव्हतं का? परवडत होता वगैरे, आणि कंपनी पण चांगली होती, पण कोरोना लागल्यामुळे मग कंपन्या बंद झाल्या. मग गावाकडे आलो मी. मग आता पैसा होता तर म्हटलं आपण इकडेच काहीतरी उद्योग करायचा. असं असं कोरोना काळामध्ये वापस आले हो ना. मग बाबा म्हणायला बसले की आता इकडेच पहा, शेती पण बघणं होते आणि घरी पण किराणा दुकान आहे, छोटा आहे, तर मोठा करू आपण याला. बापरे, किती विचारून राहिले. सगळंच विचारतात काका. मग आता म्हणजे धंदा कोणता आहे तुमचा सुरू? साऊंड सर्व्हिस आहे. असं असं. विचारा डुलीराम भाऊ, अजून काही विचारायचं असेल तर विचारा. हो, आता माझ्या साडूभावांनी विचारलं ना सगळ्यात, आता का विचारायचं आहे? तुमच्याकडे म्हणजे एकच मुलगा ना? हो हो, एकच मुलगा आहे. आणि तुमच्याकडे किती आहेत मुलं वगैरे? आमच्याकडे ना 3 मुलीच आहेत. बापा, हिरालाल भाऊंनी तर 2 मुली आहेत म्हणून सांगितले होते. हो, तशा तर 2च मुली आहेत. एक मुलगी ना माझ्या साडूभावाकडे राहते, लहानवाली मुलगी. बघा बरं, तुम्हाला म्हणत होते मी 3 मुली आहेत म्हणून, तुम्ही म्हणत होते 2च मुली आहेत म्हणून. अरे, कधी येत होतो तर दोघीच बहिणी दिसत होते ना. म्हणून म्हटलं मी. तुलीराम भाऊ सांगितलं नाही 3 मुली आहेत म्हणून? आता माहीत असेल म्हटलं तुम्हाला. सांगितलं ना की तिसरी मुलगी आमच्याकडे राहते म्हणून. तिचं लग्न बिग्न शिक्षण वगैरे आम्हीच करणार आहोत. असं का? काहून भाऊ, मुलं वगैरे नाही आहेत का तुम्हाला? नाही नाही, 3 मुलं आहेत मला. 3 मुलं आहेत आणि तरी पण यांची मुलगी तुमच्याकडे राहते. डुलीराम भाऊ सांगा बापा, काय म्हणतील हे काकाजी, की बरोबर सांगितलं नाही म्हणतील? 2च मुली सांगितलं म्हणतील, 3 मुली आहेत ना. आता मला माहित नव्हतं. हिरालाल, तुला तर माहित आहे. माझी आई कशी होती तर माहित आहे ना. हो बापा, मोठी कडक होती मावशी. माझ्या आईला मुलगा पाहिजेत होता. मग तिसरी मुलगी झाली तर तुझ्या वहिनीला ना खूप बोलत होती आई. आणि ह्या दोघ्याच नातनीचा लाड वगैरे करत होती. तिला पकडत नव्हती, काही नाही. मग आईसमोर मी काही बोलू शकत नव्हतो. म्हणून तुझ्या वहिनीने तिला लहानपणापासूनच तिच्या मावशीजवळ ठेवलं. तर आता ते तिथंच राहते. आमच्या इथं मुलगी नाही. आम्ही पण दोघे भाऊच होतो, आम्हाला पण बहिणी नाही. आता आमच्या पोटी पण मुली नाही. त्याच्यामुळे हिचा खूप लाड होते तिथं. बरं झालं भाऊजी, आता सांगितलं तर 3 मुली आहेत म्हणून. काकाजी, तुम्हाला वाईट तर नाही वाटलं ना? नाही म्हणजे मी कसा 2 मुली सांगितलं आणि मुली आहेत 3. नाही नाही, आता ते त्यांची मुलगी त्यांच्याकडे राहत नाही ना. त्यांच्या साडूभावाकडे राहते. आता तुलाही माहित नव्हता म्हणते, आणि आम्हाला कशाला वाईट वाटेल? डुलीराम, बघ ना, नाश्ता वगैरे आणला नाही ना? झाला की नाही तर पोहा वगैरे जाऊन बघ. हो हो हो, बघतो. लक्ष्मी, पोहा झाला नाही बाई? मी प्लेटमध्ये काढून देते.
मम्मी तूच ने ना. नाही नाही बेटा तूच ने ना. आता तू नेशील म्हणून मी वाट पाहिली आतापर्यंत, नाही तर किती वेळची नेऊन टाकली असती. मला पोहे बनवून नाही झाले का? हो झाले झाले, आता आणते लक्ष्मी. किती वेळ करते? झाले का? तर गोष्ट बिष्ट सांगून होऊन गेले तुमचे. आणि हे बघा बरोबर विचारा, सगळा विचारा. हो विचारलो सगळ्यात विचारलो. तुला काही विचारायचं असेल तर विचारून घेशील अजून तू पण. कसे बोलता हो तुम्ही? आत आणि मी विचारीन का बाईची जात? का म्हणतील पोरीची आई जास्त शहाणपण करते म्हणतील. बाई लक्ष्मी आण पटकन पोहे आण. हो बाबा. लक्ष्मी साईडला हो, तिथून प्लेटी काढू दे बरं. आली बाबा मुलगी. काय विचारायचं आहे विचारा. काकू विचारा. हो काकाची विचारा मग मुलीला. नारायण विचार बा काहीतरी. बाबा विचारतात ना. पोरी नाव काय बेटा तुझं? माझे नाव लक्ष्मी डुलीराम डोळे. लक्ष्मी मला ओळखली का? मी दुर्गा काकू. हो काकू ओळखली ना मी तुम्हाला. मी तर म्हटली बाबा मला ओळखते की नाही म्हणून. काकू तुम्ही एकदा आले होते ना आमच्या घरी, माझ्या लक्षात आहे. लक्ष्मी किती शिकली तू? माझे ना BA फायनल इयर झाला. बाई स्वयंपाक वगैरे छान बनवते माझी पोरगी. पोहा कसा बनला? पोहा पण लक्ष्मीनंच बनवला. आता पोरगीनं बनवलं का आईनं बनवलं? कोण पाहायला गेला तिकडे आतमध्ये? करा ना नाश्ता करा तुम्ही. बाई लक्ष्मी चल आतमध्ये. हो मम्मी. लक्ष्मी छान पोहा बनवली बेटा. थँक्यू काकाजी.